असं हे सिद्धिदात्रीचं स्वरूप शांत, प्रसन्न आणि तेजस्वी भासतं. ही सिद्धिदात्री आपल्या अष्टसिद्धींमधून मुलांना तसंच आपल्यालाही काय शिकवते, काय सांगते ते पाहूया. सगळ्यात पहिली सिद्धी म्हणजे अनिमा. अनिमा म्हणजे स्वतःला अणुपेक्षाही सूक्ष्म बनवण्याची क्षमता. याचा अर्थ म्हणजे मनुष्यानं आपला अहंकार सूक्ष्म करावा. दुसरी सिद्धी आहे महिमा. स्वतःला असीम आणि विशाल बनवण्याची क्षमता. याचा अर्थ असा की आपल्या विचारांची, दृष्टिकोनाची विशालता, असीमता वाढवायला हवी. तिसरी सिद्धी आहे गरिमा. याचा अर्थ आहे जडत्व प्राप्त करण्याची, भारदस्त होण्याची क्षमता मनुष्यात हवी. याचा अर्थ मनुष्यामध्ये स्थिरता आणि चिकाटी हवी. चौथी आहे लघिमा. याचा अर्थ अतिशय हलकं होण्याची क्षमता. याचा अर्थ मनाचा हलकेपणा ठेवावा, म्हणजे मन हलकं ठेवावं. विनाकारण कसलंही ओझं, ताण, चिंता मनावर बाळगू नये. पाचवी आहे प्राप्ती. सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता. याचा अर्थ कठोर परिश्रम आणि कष्टाने हवी ती गोष्ट मिळवता येते. पुढची आहे प्राकाम्य सिद्धी. याचा अर्थ इच्छित वस्तू त्वरित मिळवण्याची क्षमता, म्हणजे शुद्ध इच्छा आणि योग्य प्रयत्नामुळे हवं ते मिळवण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. सातवी सिद्धी आहे ईशित्व. याचा अर्थ इतरांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता, नेतृत्व आणि योग्य मार्गदर्शनाची ताकद आपल्यात हवी. सगळ्यात शेवटची सिद्धी आहे वशित्व. इतरांना वश करण्याची क्षमता, पण हे शब्दशः न घेता याचा अर्थ असा आहे आकर्षण, संवाद, स्नेहानं लोकांना आपलंसं करून घेणं. अशा या सिद्धिदात्रीच्या अष्टसिद्धी आहेत. अष्टसिद्धी म्हणजे आत्मिक आणि मानसिक सामर्थ्याची ताकद, जी आपण सर्वजण कष्टानं, साधनेनं नक्कीच मिळवू शकतो. तर अशा प्रकारे आज 9 दिवसांची देवीच्या नवरूपांची महती आणि देवी आपल्याला, आपल्या मुलांना काय शिकवून जाते जाता जाता, हे आपण या सगळ्या व्हिडिओमधून पाहिलं. तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर मला आवर्जून कळवा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अंबाबाईचा उदो उदो.